छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या समाजसुधारकांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे, हा महाराष्ट्र घडवलेला आहे, त्यांना मी अभिवादन करते. आणि आज 13वा लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा स्मृती संगीत समारोहाला व्यासपीठावरती उपस्थित असलेले आणि ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर आणि हृदय प्रकारने संयोजन केलेलं आहे ते श्री नंदेश विठ्ठल उमप आणि सरिता नंदेश उमप, ज्यांचा मृदगंध जीवन गौरव पुरस्काराने आपण आज त्यांचा सत्कार केलेला आहे. ते सन्माननीय श्री दिलीप प्रभावळकर, त्याचबरोबर संगीत क्षेत्रामधलं अत्यंत प्रभावी असं कार्य करणारे सुदेश भोसले, अनुराधा भोसले, चिन्मयी सुमित, केतकी माटेगावकर, श्री आतांबर शिरढोणकर, श्री सुमित राघवन, डॉक्टर सलील कुलकर्णी, संदीपजी खरे, नरेश मस्के, सर्व माझ्या समोर उपस्थित असलेले मान्यवर. मला या कार्यक्रमाला आलं नाट्य, कला, संगीत, साहित्य की अतिशय चांगलं हे वाटतं की विधिमंडळामध्ये गेली 20 वर्ष मी काम करते आणि गेली 5 वर्ष उपसभापती म्हणून काम करते. आणि त्यावेळेला जे सगळं वातावरण असतं आणि या कार्यक्रमात मला फार मोठा एक फरक जाणवतो की इथे कोणीही साधारणपणे सभात्याग करत नाही, त्याच्यामुळे शेवटपर्यंत सगळे थांबलेले असतात, त्याच्यामुळे खूप वेगळं वाटतं. नाहीतर इकडे उजवीकडून धावतोय का सभात्याग का डावीकडून होतोय असं काही वेळेला मनावरती दबाव असतो. त्याच्यामुळे एक खऱ्या अर्थाने संविधान दिवस, लोकशाही दिवस हा या क्षेत्रामध्ये असतो. कारण सर्व प्रकारचा आवाज, सर्व प्रकारच्या भावनांचे आविष्कार केवळ एका दशकातले नाहीत तर अनेक सहस्त्रकांमधले आविष्कार वेगवेगळ्या प्रकारांनी कला, नाट्य, संगीत या सगळ्या क्षेत्रामध्ये होत असतात. आणि सन्माननीय विठ्ठलजी उमप यांचा आणि माझा परिचय म्हटलं तर खूप वेगळ्या प्रकारांनी झाला होता. कारण आंबेडकरी चळवळीत जेव्हा मी 7-8 वर्ष काम केलं त्याला अनेक कार्यक्रमांना त्यांचं शाहीर म्हणून गाणी असायची. आणि आपण जसे आज उशीर झाला तरी जागत बसलेले आहात तसं आंबेडकरी चळवळीमध्ये जे लोक येतात ते रात्र झाली तरी झोपलेलेच नसतात, रात्रभर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी ऐकत असतात. अशा प्रकारचं एक प्रचंड बांधिलकीचा अनुभव मला वारंवार तिथे आलेला होता. आणि अशा वेळेला विठ्ठलजी उमप यांनी मला नंतर मला आठवत आहे की 2010च्या सुमाराला एकदा संपर्क केला आणि मला वाटतं नंदेशी लहान असेल त्यावेळेला बराचसे आपण त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती एक पोवाडा त्यांनी तयार केलेला आहे आणि तो पोवाडा त्यांना बाळासाहेबांना समोर म्हणून सादर करायचा होता. बाळासाहेब ठाकरे यांची वेळ घेणं हे अतिशय अवघड, पण त्यावेळेला इतकं अशक्यही नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही भेट घेतली. सन्माननीय उद्धवजी परदेशी गेलेले होते, त्यामुळे वेळ कशी काय घ्यायची हा प्रश्न वाटत होता. पण बाळासाहेब म्हणाले काय हरकत नाही, विठ्ठल रामांची इच्छा आहे तर लगेच मी वेळ देतो. आणि त्यांनी तारीख दिली आणि मातोश्रीवरती त्यांनी तो पोवाडा सगळा सादर केला. आणि एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि एका बाजूला विठ्ठलजी उमप यांनी तो सादर केलेला पोवाडा बाळासाहेबांच्या वरचा तो स्वतः मी ऐकला. त्याच्यामध्ये मी माझं फार मोठं भाग्य समजते. आणि त्यामुळे नंदेश जेव्हा बोलवायला आला त्यावेळेला माझं एक बहीण म्हणून तर कर्तव्यच होतं इथे येण्याचं जे आहे ते. आणि प्रत्येक वेळेला कुठल्याही कार्यक्रमात ज्यावेळेला नंदेश भेटतात त्यावेळेला अगदी लांबून त्यांचा जय महाराष्ट्र असतोच प्रत्येक वेळेला. आणि त्यांच्या आवाजामधून ते फार महाराष्ट्रावरती प्रभाव टाकतायत. पण एक उत्कृष्ट संयोजक म्हणून आज त्यांनी जे सगळे गुणीजन इथे निमंत्रित केलेले आहेत त्यांची मनोगत जर का ऐकली तर मला असं वाटतं की आपण आमच्यावरती बरीचशी जबाबदारी टाकलेली आहे. पण ह्या जबाबदारीबद्दल एक आमच्याकडे पद्धत आहे शिवसेनेमध्ये की अहवाल दिला जातो. तर मला तुम्हाला अहवाल द्यायला काहीच कमीपणा वाटत नाही. याचं कारण लोकशाहीचे तुम्ही आधारस्तंभ आहात. आणि सुमितजी ज्याला तुम्ही दैनिक लोकसत्तेमध्ये नाट्यगृहांच्या परिस्थितीबद्दल बरीचशी लेख लिहिले, त्यानंतर मी स्वतः जवळजवळ 6 बैठका घेतल्या प्रत्येक शहरातल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलवून. आणि त्या ठिकाणी काय नक्की नाट्यगृहांच्या मध्ये का दुरुस्त्या होत नाहीयेत, म्हणजे पायाला लागणारा खिळा हा कलाकाराला टोचतो पण PWDच्या अधिकाऱ्याला का टोचला नाहीये, इथपासून प्रश्न विचारून त्याच्यासाठी बजेटची तरतूद करणं. मग कल्याण डोंबिवलीमध्ये तिथल्या नाट्यगृहांमध्ये लिफ्ट नव्हती, त्यामुळे मजूर 3 ते 4 मजले चढून सामान ने आण करत होते. तिथेही 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये लिफ्ट बसवण्यात आली. मस्केची तुम्हालाही माहिती असेल, सूर्यवंशी त्यावेळेला तिथे आयुक्त होते. अशी काही थोडा आम्ही प्रयत्न केला, नाही असं नाही, परंतु सातत्याने त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता सन्माननीय उदयजी सामंत जे बोलले ते उदय सामंत एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ते कलाचं, साहित्याचं त्यांना प्रेम आहेच,
पण ते कुठली जबाबदारी दुसऱ्यावर टाकण्यापेक्षा स्वतःवर घेतात. हा मला त्यांचा स्वभाव फार आवडतो. त्यामुळे त्यांनी आज इथे सांगितलं की मी उद्योगाच्या विषयात बैठक घेतो. अनेक वेळेला कार्यक्रमांमध्ये आल्यावरती आमच्या विधानसभेत परिषदेत फार सुंदर ते उत्तरं देतात आणि त्याचा पाठपुरावा करत असतात. तर एक जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली तीच माझी पण आहे आणि मला असं खात्री आहे की एकनाथजी शिंदे यांची पण मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे हीच अपेक्षा आहे की आपले जे प्रश्न आहेत, आपले जे निरीक्षण आहेत, तुमचं जे मनोगत आहे ते तुम्ही बिनधास्तपणाने आमच्यापर्यंत पोहोचवून आपला संवाद कायम राहील. तो फक्त वर्तमानपत्रातून किंवा सोशल माध्यमातून नको, अशी काही एक यंत्रणा उभी करायला पाहिजे की दर 2-3 महिन्यांनी चहा पानाला म्हणा, वडापाव खायला म्हणा, अजून काय कॉफी प्यायला म्हणा, असं आपण भेटत जाऊ आणि त्यामध्ये तुमच्याकडून आम्हाला कळलं पाहिजे की आम्हाला जे आश्वासन दिलं ते पूर्ण झालंय की नाही. नाशिकमध्ये नाट्यगृहाची काय परिस्थिती आहे, जालन्यामधलं नाट्यगृह तर बंदच पडलेलं आहे आणि त्याचबरोबर नागपूरचं वसंतराव देशपांडे नाट्यगृह खूप चांगलं आहे असा लोकांचा सगळ्यांचा फीडबॅक आहे. तर अशा अनेक मुद्द्यांच्या बरोबर एक सांस्कृतिक विभागाच्या मध्ये काम करताना अजून एक खंत कालच्या कार्यक्रमात रंगकर्मींनी व्यक्त केली आणि ते म्हणजे कलाकारांना ज्या वेळेला मानधन दिलं जातं तर त्यांना 23-24 प्रकारचे फॉर्म भरावे लागतात आणि ते 23-24 प्रकारचे फॉर्म भरायला लागतात. त्याच्यात एक थोडी मानहानी होते. आम्ही बऱ्याच वेळेला सभागृहात पण हा प्रश्न उपस्थित केला, पण ती कार्यपद्धती सुटसुटीत व्हावी. कुणालाही अशा प्रकारने दारात जाऊन होण्यापेक्षा एक 1 विंडो अप्रोच करायचा जर का ठरला आणि त्यामध्ये अजून एक चांगलेपणा आणता आला, आपल्याला सन्मान रावता आला, तर मला असं वाटतं की ज्या हेतूने तुम्ही मला बोलावलं तर मृदगंध पुरस्कार आहे ते विंदा करंदीकरांचं पुस्तकच आहे मृदगंध म्हणून. तर अशा प्रकारनी समाजामध्ये सन्मानाचा मृदगंध पोहोचवण्यासाठी सुद्धा ही जी प्रक्रिया आहे ती सोपं करण्यासाठी कसा काम करता येईल हे सुद्धा मी स्वतः बघीन. माझ्या बाजूने तुम्हाला काही हालचाल दिसली नाही तर 1-1.5 महिन्याने तुम्ही जरूर मला मेसेज करू शकता. आणि नरेश म्हस्के इथे आहेत, ते आठवण करण्यात फार एक्सपर्ट आहेत, त्याच्यामुळे ते पाठपुरावा करू शकतील. आणि त्याचबरोबर एक 2-3 ज्या अपेक्षा व्यक्त केल्या मराठी भाषेच्या संदर्भामध्ये चिन्मयी बोलल्या, मला इथे अभिमान वाटतो सांगायला की ज्या काळामध्ये आमच्याही बरोबरचे अनेक लोक मुलांना इंग्रजी शाळेत घालत होते तिथे आमची मुलं, माझी मुलगी मुक्ता आणि माझ्या बहिणीची मुलगा झेलमचा मुलगा सत्यजित की जो आता ठाण्याचा जावई आहे, हे दोघेही मराठी शाळेत शिकले आणि उत्तम त्यांनी प्रगती केली, सगळं व्यवस्थित केलं. पण एक सरकार म्हणून जेव्हा आम्ही बोलतो पालकांशी तेव्हा सर्व समाजाच्या स्तरातल्या सामान्य लोकांचा ओढा इंग्रजी शाळांकडे, कारण त्यांना असं वाटतं की सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये त्यांना नोकरी मिळेल, निदान की जी मराठी शाळेत मिळणार नाही. पण यातून कसा मार्ग काढायचा आणि ज्या मुलांना आणि ज्या शाळांना काय प्रकारे आपल्याला काम करता येईल याच्याबद्दल आमचे सहकारी केसरकर यांच्याशी सुद्धा बोलू. पण या कामामध्ये सुद्धा जर आपला संवाद राहिला तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल असं मला वाटतं. आज संविधान दिवस आहे. संविधान दिवशी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर मी जेव्हा ऐकते त्यावेळेला मला इथे नम्रपणाने सांगायला पाहिजे की या कमिटी या संदर्भात जी केली होती ती 3 महिन्यामध्ये आम्ही त्याचा अहवाल तत्कालीन आरोग्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेच काम बघत होते, त्यांनी तो ताबडतोब स्वीकारला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण आज ऊसतोड कामगार महामंडळाला पैसे दिले असले तरी त्याची अंमलबजावणी पुरेशी झाली नाहीये, हे खरं आहे त्यामध्ये. आणि या सगळ्या कामाच्या मध्ये साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पण खूप हातभार लावलेला आहे. पण या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करण्याच्या दृष्टीने कामगार विभागाच्या बरोबर सातत्याने प्रयत्न करावे लागतील, हे मला या ठिकाणी खास करून सांगावं असं वाटतं. त्याचबरोबर एकही मूल शाळेच्या बाहेर राहता कामा नये, हे जे तुमचा अनुराधाताई सगळं काम आहे. मला नेहमी असं वाटतं की असे प्रयोग जे आहेत त्याच्यात काय यशस्वी होतं आणि कशा प्रकारे शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये आपल्याला समाविष्ट करता येईल, तर त्याच्या दृष्टीने सुद्धा आपण शिक्षण विभागाच्या बरोबर काय काम करता येईल यासाठी हा संवाद आपण कायम ठेवूया. आजच्या कार्यक्रमामध्ये शिरढोणकरांनी सांगितलं की त्यांचा आवाज इथपर्यंत पोचत नाही, पण मला असं वाटतं की शेवटी एक एअर कंडिशन सभागृहामध्ये वेगवेगळ्या समाजाचे घटक असणारे मध्यमवर्गीय प्रेक्षक असतील काय, आणखी बाहेरचे श्रोते असतील काय. विंदा करंदीकरांची जी कविता आहे ती जनता अमर आहे. शेवटी अमर असणारी जनता तुमच्यापर्यंत पोहोचली म्हणजे हा तुमचा सन्मान असतो. कारण शाहिरांच्या गाण्यामधून इतिहास घडतो, तसंच साहित्य आणि संस्कृतीची कला सगळ्या बाजूनी जोपासली जात असते आणि या दृष्टिकोनातून हे फार वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे. सलील कुलकर्णी, आता सलील कुलकर्णी केतकी म्हटलं की माझ्या मनातलं असं मी बोलायला नाही पाहिजे ठाण्यामध्ये, पण ते आमचे पुण्याचे, त्याच्यामुळे
महाराष्ट्राचे असले तरी पुण्याचे, असं एक पटकन तोंडातून जातं त्याच्यामध्ये, त्याच्यात आता मनात येतं. म्हणजे पुणं म्हणजे आम्ही काहीतरी वर्चस्वाच्या भूमिकेतून बोलतो असं पाहू नका तुम्ही. ठाणेकरांनी पुण्याच्या पुणे सांस्कृतिक क्षेत्रात थोडे प्रगती 1-1% चालवली आहे, हे मला सांगायला काहीच हरकत वाटत नाहीये. कारण ठाणं हे खूप चांगल्या अर्थाने संस्कृती आणि कलेचं केंद्र झालेलं आहे. आणि पुणे, ठाणं, नाशिक आणि सर्व बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा हजारो प्रेक्षक वाट बघतायत की प्रत्यक्षात आपल्याला कशा पद्धतीने भेटता येईल. या दृष्टिकोनातून मला वाटतं एक संदीप खरे गेलेले दिसत आहे, पण आतमध्ये आहे. पण त्यांचाही कार्यक्रम आणि सगळीकडे महाराष्ट्रामध्ये अगदी मी मोर्चा सुद्धा काढला नाही असं म्हणून मोर्चाच्या संदर्भातलं एक मिथ्या जी प्रतिमा असते ती दूर करण्यासाठी प्रश्न विचारण्याची क्षमता आणि ताकद सलीलजी आणि संदीप खरे या दोघांच्याही मध्ये आहे. आणि त्यांच्यासाठी पण मला असं वाटतं की प्रेक्षकांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. आणि या प्रत्येकाचा जो स्ट्रगल आहे, प्रत्येकाचं जे सगळं काम आहे, त्याच्यात त्यांना किती प्रश्न आले असतील हे जेव्हा मी बघते तेव्हा मला असं वाटतं की राजकारणातले आमचे प्रश्न काहीच नाही आहेत. कारण त्यांना सुद्धा यश अपयश, स्वतःची तब्येत चांगली ठेवणं, त्यामधली स्पर्धा, आर्थिक अडचणी या सगळ्या जर का पाहिल्या तर खरोखर स्वतःच्या तेवढं करून कलेमध्ये उत्तम काम करण्यासाठी खूप तपश्चर्या आणि मेहनत करावी लागते. आणि म्हणूनच ज्यावेळेला आमच्यासारखे राजकारणी नाट्यरसिक म्हणून किंवा साहित्यिक स्वतः वाचन करण्यासाठी किंवा श्रोते म्हणून येतात आणि 2 ते 3 तास आश्चर्य वाटतं मला की आम्ही राजकारण सुद्धा विसरतो आहोत. आम्हाला वाटायचं की 24 तास आम्ही राजकारण करतो, पण तसं नाहीये. तुमच्या क्षेत्रामध्ये आलं की हे राजकारण देखील लांब राहतं. आणि इथे आपण आम्हाला प्रेमाने बोलवत असताना सरिता आणि नंदेश यांनी जे प्रचंड परिश्रम केले आणि विठ्ठलजी उमप यांचं जे स्मृतिशिल्प आपल्या सगळ्यांना दिलं त्याच्यामधून एक कायमस्वरूपी हे आपलं काम चांगलं राहील. माझ्या मनात आज असा विचार आलेला आहे, तो कसा पूर्ण करता येईल मला माहीत नाहीये. पण त्या दृष्टिकोनातूनही विधान परिषदेची उपसभापती म्हणून मला असं वाटतं आहे की लोकशाहीरांचा आवाज आमच्या विधान भवनात दुमदुमेल अशा पद्धतीने एखादा कार्यक्रम करावा आणि त्याच्यामधून एक महाराष्ट्राचं ज्याला आपण म्हणू अंतःकरणाचं आणि हृदयाचं नातं हे अजून मजबूत होऊ शकेल एवढं या ठिकाणी मी सांगते. धन्यवाद. जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.